वैष्णवतो जया अवघी देवावरी माया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील 5व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे। कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचं संयोजन जर पाहिलं तर हेवा करावा एवढा गोड कार्यक्रम तुम्ही संगमनेर खुर्द ग्रामस्थ मंडळींनी केलेला आहे। महाराज द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे। मंडपाचं जर निरीक्षण केलं, मंडपाचा जर सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात येते, एक गोष्ट माझ्याही लक्षात येते। या मंडपाचा जर सर्वे आपण सर्वांनी केला तर या मंडपामध्ये 85% तरुणांची संख्या आहे महाराजां, फक्त 15% वयस्कर लोक आहे। मला आनंद वाटतो, असाच जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाला जोडला गेला, असा जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाच्या जवळ आला तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज की भविष्यात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये। म्हणून मला आनंद आहे, सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन एवढा सुंदर सप्ताह करतात, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व गावकरी मंडळीला आहे। तुम्ही जसं सर्व धर्मातले लोक एकत्रित राहून, तुम्ही जर जसे सर्व धर्मातले लोक एकत्रित राहून एवढा सुंदर सप्ताह करतात, तुमच्या सप्त्याचा आदर्श, तुमच्या सप्त्याचा गौरव, तुमच्या सप्त्याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं जर घेतला तर मला नाही वाटत महाराष्ट्रात कधी जातीवादाचे भांडणं होतील। महाराज खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय। अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडी शांतता द्या, तुम्ही जेवढी बडबड करसाल तेवढं लेट जेवण भेटेल तुम्हाला, त्यामुळे थोडी शांतता ठेवा। बसण्यासाठी तोंडाची काहीच गरज पडत नाही, थोडी शांतता ठेवा, कारण की एवढ्या लांबून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, तुमची करमणूक करण्यासाठी नाही आलो, तुमचं मनोरंजन व्हावे असा माझा मुळीच भाव नाही आहे। फक्त थोडी शांतता मला सर्व मंडळींनी द्या। पाठीमागं जेवढे काही कार्यकर्ते उभे लाल टोप्यावाले, जेवढे पाठीमागून लोक येतील त्यांना तिकडंच बसवा, आता पुढं कोणाला येऊ देऊ नका। विठ्ठल विठ्ठल तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत दादा की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला। थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे। भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः। काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामा नाही आवडतो। मायबाप, तुम्ही सर्व मायबाप, जनता जनार्दन भाग्यवान आहात की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। काही साधक नामदेवरायकडे गेले आणि नामदेवरायला सांगतात, नामदेवराय बोला ना, जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने, काय केलं हो याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय जे उत्तर देतात ते ऐकण्यासारखे। नामदेवराय सांगतात, ऐका, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही आहो। जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातो, याच्यासाठी आम्ही अनेक जन्मापासून हे करत आलोय, तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। एक वाक्य सांगू का गड्या हो, काळजावर लिहून ठेवण्यासारखं वाक्य खूप सुंदर आहे, ऐका। अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त। उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है। आपण सगळे पुण्यवान आहात दादा। म्हणून जेवढा वेळ मला कार्यकर्त्यांनी दिला तेवढी फक्त माझी विनंती तुम्हाला, ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करायचं। का बरं असं करायचं? एका हिंदी कवीचं गोड वाक्य तो सांगतो, अरे ताली बजाने से कभी मुंह में गाली नहीं आती, इसलिए ताली बजाना सीखो। विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा विठ्ठल
अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडं. या समाजामध्ये वैष्णवाचे 4 प्रकारे गड्या हो. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम वैष्णव आहे. तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी, गावातील तरुणांनी, सर्व वस्त्या वगैरे सर्व मंडळींनी एवढं सुंदर नियोजन केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्यांना अधमच म्हणायचं. काय म्हणायचं त्यांना? अधम नसल म्हणत तर त्याला नास्तिक म्हणायचं. काय म्हणायचं? नास्तिक. काय आहे माहिती आहे का? आपल्या गावची लोकसंख्या किती हो? संगमनेरचे जन तुम्ही का बाहेर गावची? नाही, लोकसंख्या किती माय हो आपल्या गावची? लोकसंख्या नाही तुमच्या गावात? मग काहीतरी बोला ना. तुमच्या संगमनेर खुर्दची लोकसंख्या किती आहे? 10,000 आहे का 5,000 आहे? किती? 5,000. बस ऐका माझं ऐका. आपण असं समजू 5,000 मधले 3,000 लोक कुंभ मेळ्याला गेले. 2 तर पाहिजेत का नाही सोबत? प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये. एक माणूस म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करत राहा, लोक जेवायच्या टायमाला सगळं गाव येतं. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये. प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाही हो महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो. म्हणून जे लोक इकडे येत नाही त्यांना अधम म्हणतात. तुमच्याने माझ्या भाषेत त्याला नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. याच्यापेक्षा एक दुसरा बरा आहे, आदम आदम. काही लोक 7 दिवस इकडे येऊन पाहत नाही पण कमीत कमी काल्याच्या दिवशी जेवायला का वय नाही येतात. मग जो येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजेसाहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे. आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. जो कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. पण जो दररोज करतात त्याच्यापेक्षा कमी. आधम आधम. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढं चालायचं आहे. बरोबर आहे का नाही? तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटल्यानंतर मुलं आश्रमात खेळण्यासाठी गेले की ते साधू महाराज काय करायचे, ए पोरांनो इकडे या, ए मुलांनो इकडे या, ट्रबल कमी करता द्यायचं. ती मुलं ज्यावेळेस त्या साधू महाराजांकडे जायचे त्यावेळेस ते साधू महाराज काय करायचे, त्यांना चॉकलेट द्यायचे, गोळ्या द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे. आणि त्या पोरांना ते साधू सांगायचे, हे पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. आता चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे, पैसे भेटायचे. दुपारची शाळा सुटली की पोरं लगेच त्या बाबाकडे जायचे आणि त्या बाबाकडे म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना त्या साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय, भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. मध्यम वैष्णव सांगितला मी तुम्हाला. याच्यासाठी तुकोबराय प्रमाण खर्च करतात, किती गोड प्रमाणे ऐका. सेवितो हारस वाटितो अनेका. रंग परमात्म्याने नामाला सांगितलं, नामदेवाला सांगितलं, नामा आस्ती उचल आणि कानाला लाव, ज्या आस्तीमधून श्री विठ्ठल ध्वनी येईल ती माझ्या चोखोबरायची असती. अनेक वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकतात. मायबाप माझं प्रश्न लक्ष देऊन ऐका. मेल्यानंतर ज्या लोकांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्यांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त कीर्तनात ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू. आपल्या बापाकडूनही शक्य नाही. आपल्यातला जर एखादा मेला आणि त्याचा हाडूक उचललं कानाला लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडायतून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. काही काही हाडाने एवढी देशी पेले की हाडातून सुद्धा देशीचा वास येऊ शकतो. महाराज हे तुमचं माझं वर्णन चालू नाही, हे नामदेवरायचं तुकोबरायचं साधू संतांचं वर्णन आहे. 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण, एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया बेने, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे
ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला वैष्णव म्हणा. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा अहो ज्यांच्या कपाळाला गंध आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाही. तुमची माझी मानसिकता खराब होऊन गेलेली महाराज. तुमची अशी मानसिकता झालेली आहे, ज्याची सगळ्यात मोठी द्वाडी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा, जो यूट्यूबवर सगळ्यात फेमस तो सगळ्यात मोठा बाबा. असं जर तुमचा काही गोड गैरसमज असेल तर हा चुकीचा गोड गैरसमज आहे महाराज. 2 तास कीर्तन ऐकून कीर्तनकारावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा 22 तास त्याचं जीवनपान, मग त्याच्यावर श्रद्धा ठेवा, जीवनामध्ये फजिती होणार नाही गड्यावर. आणि मी तर थोडं धाडस करून बोलतो गड्यावर, आम्ही काही कीर्तनकार जरी असलो तर आम्ही काही संत नाही ना, आम्ही काही महात्मे नाहीये. आम्ही एक संप्रदायाचे टीचर आहोत. कोण आहोत? संप्रदायाचे टीचर आहोत. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर एक तर माझ्या ज्ञानोबरायर ठेवा आणि दुसरा तुकोबरायर ठेवा. ज्ञानोबराय तुकोबराय ठेवून दुसऱ्यावर विश्वास ठेवसाल आणि त्या महाराजानं जर काही उद्योग केले की लोक म्हणतात महाराज आता महाराज लोकही बिघडले. महाराज लोक बिघडतच नाही, तुम्ही बिघडलेल्या लोकांच्या नादी लागले त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढले. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला संत म्हणण्याची गरज नाही. त्याची संत ज्यांचा हेत नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून या. मुक्ताबाई ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना, ज्ञानोबरायला उपदेश करत असताना संतांचे लक्षणं सांगतात, किती गोडे ऐका. हो संत तोची जाना जगे जगे, संत तोची जाना जगे जगे, संत तोची जाना जगे, संत तोची जाना जगे, संत तोची जाना जगे जगे, संत तोची जाना जगे जगे, संत तोची जाना जगे, संत तोची जाना जगे. दया क्षमा जाचे अंगे, दया क्षमा जाचे अंगे, जाचे अंगे लोभ अहंता नये मना, मना लोभ अहंता नये मना. दया क्षमा जाचे अंगे, दया जाचे अंगे, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. म्हणून परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे. आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे हे तुकोबराय अभंगाचे वैष्णव तो जया, वैष्णव